गेल्या 3 दिवसापासून मार्कडवाडीत जो काही बॅलेट पेपरवरचा मतदानाचा जो निर्णय घेतला होता त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यानंतर आज हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। एबीपी माझानी 3 दिवस हा निर्णय लावून धरला होता। आपल्यासोबत उत्तम जानकर आहेत। मला सांगा, शेवटी आज तिसऱ्या दिवशी हा निर्णय घ्यायची वेळ आली? नाही, नक्कीच मला वाटलं होतं की यामध्ये प्रशासन सहकार्य करेल, परंतु कालपासून यांनी घराघरामध्ये जाऊन हैदोस घातला, या ठिकाणी परेड घेतली, लोकांना 144 कलम पुकारलं आणि त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले। शिवाय बऱ्याचशा लोकांना नोटीस दिल्या की तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी 2 दिवसापासून तयार केलं। पण मी या ठिकाणी रात्री मुक्कामाला होतो। यांचा मॉरल वाढवणं, यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं, त्यांच्यामध्ये ही जी मतदान करण्याची जी जिद्द आहे ही जिद्द पाहून मी सुद्धा मुक्काम केलेला होता। परंतु त्यांच्या या गेल्या आठवड्याभराच्या परिश्रमावरती या ठिकाणी आज पाणी पडलेलं आहे आणि त्याचे परिणाम असे झालेले आहेत की त्या ठिकाणी ईव्हीएमवरती जो संशय आहे त्याचं दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी होणार होतं। 1500 पेक्षा अधिकची मतं मला या गावकऱ्यांनी टाकलेली आहेत, त्यांचंही म्हणणं आहे आणि त्याची तपासणी या ठिकाणी होणार होती आणि मग ही तपासणी का करू दिली नाही किंवा का झाली नाही, यासाठी हे प्रशासन निश्चितपणानं यामध्ये काहीतरी गडबड आहे। वरिष्ठ लेवलवरनं हे सगळं चालू आहे असं माझं मत आहे। आता याच्यानंतर पुढची भूमिका काय असेल? 1 आठवड्याभरामध्ये आम्ही निश्चितपणानं एक मोर्चा काढू मोठा आणि त्याशिवाय ही मतं ट्रान्सफर कशी केली आहेत ह्याचं काय झालं हे पण निवडणूक आयोगाला, न्यायव्यवस्थेला आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करू। संपूर्ण भारताला, महाराष्ट्राला सुद्धा हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल। जे सत्य आहे ते समोर येईल। राज्यामध्ये अशा पद्धतीनं निवडणुका घेणं आणि जनतेचा कौल नसताना बऱ्याच आमदारांना निवडून आणणं म्हणजे 100पेक्षा अधिक आणि अशा पद्धतीचं हे जे वातावरण आहे हे अतिशय वाईट आहे। ही अराजकता माजण्याची चिन्ह आहेत, हे दिसत आहेत आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीनं जर तुम्हाला न्याय बी मागता येत नसेल, ईव्हीएम बद्दल माझ्यासारख्या माणसाला ज्ञान आहे, हे खेडूत लोकांना काय ज्ञान असणार। आणि म्हणून ही साधी प्रक्रिया होती की या ठिकाणी गावाचं किमान 1900 तरी मतदान पोल झालं तर त्या ठिकाणी बायफर्गेशन होणार होतं आणि कुणाला किती मतं पडली हे तुम्ही मीडिया ऑब्झर्व करणार होता। संध्याकाळी 5 पर्यंत थांबणार होता। तुमच्या माध्यमातून हे सगळ्या जगासमोर जाणार होतं। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावर आपल्याकडनं गंभीर आरोप झालेले आहेत, ह्याचे पुरावे आपण द्यायची तयारी ठेवलेली आहे? नाही, नक्कीच निवडणूक आयोगाला याच्यामध्ये प्रचंड सुधारणा करणं गरजेचं आहे। ईव्हीएम मध्ये काय काय झालं हे सुद्धा मी त्या ठिकाणी प्रॅक्टिकलपणाने निवडणूक आयोगाला सुद्धा दाखवणार आहे, त्यांच्याही पुढे हे मांडणार आहे आणि ही भूमिका त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याही ठिकाणच्या मीडिया पुढे मी हे निश्चितपणानं सांगणार आहे। तर हे होते उत्तम जानकर। त्यांनी सांगितलेले ज्या पद्धतीने प्रशासनाने दबाव टाकला त्यामुळे आजचं मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा आता ही लढाई अशीच चालू राहणार आहे आणि निवडणूक प्रक्रियेतले ईव्हीएम मशीनमधले ज्या काही त्रुटी आहेत त्या आपण निवडणूक आयोगासमोर मांडणार आहे। कॅमेरामन कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।